बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य. काल आईनं पुन्हा मुलाचा विषय काढलेला. तो जेवून खाटावर बसला असताना ती जवळ आली, त्याच्याजवळ बसली, त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, लेका, मी आता म्हातारी झालोय, थकलोय. ही धाप काय मला जगू द्यायची नाही. एखादं मूल होऊ दे, म्हणजे मग बिनगोर मराया मोकळी. तुझा वाढत्याला संसार बघून डोळं निवतील माझं. आईचं बोलणं त्याच्या जिव्हारी लागलं. दम्यानं ती पार घाईला आलेली. खरं कधी गप्प बसायची नाही, सारखी धडपडायची. उठल्यापासून कामात असायची. अलीकडं ती पगाराचं विचारायची नाही. तिच्या तोंडात फक्त मुलाचाच विषय असायचा. कवा माझी नातवंड माझ्या मांडीवर खेळतील, लेकाचा संसार डोळं भरून बघन असं तिला झालेलं. आई, होईल की, जरा दम धर, एवढंच तो बोलला. उठून बाहेर आला. तिच्या भावना त्याला कळत होत्या. गल्लीतली पोरं घरात आली की तिचा जीव तिल तिल तुटायचा. लेकाला एखादं पोर व्हावं म्हणून ती झुरणीला लागलेली. पगार नसल्यानं सगळ्या जगण्याचाच गुंता झालेला. पाठीमागं आधार देणारही कोण नव्हतं. अशावेळी सगळेच हात वर करतात. आईचं तिच्या दृष्टीनं बरोबर होतं. ती काय सोनं नाणं मागत नव्हती. एखादं नवीन लुगडं घे म्हणूनही पाठीमागं लागली नव्हती. पोराला मूल व्हावं, त्याचा भरलेला संसार डोळं भरून बघावा, तो सुखी व्हावा, एवढीच तिची माफक इच्छा. आईच ती लेकासाठीच जगालती. उभ्या आयुष्यात तिनं स्वतःचा विचार केला नव्हता. आयुष्यभर ती दुसऱ्याच्या बांधावर राबली. पोराला नोकरी लागल्यावर खुश झालेली. माझ्या लेकाला आधार दे, त्याला सुखात ठेव, असं म्हणून पांढरीची खणा नारळानं वटी भरली. लेकाला पगार मिळाला की चार सुखाचे घास पदरात पडतील असं तिला वाटलेलं. बिन पगारी राबणाऱ्या लेकाकडे बघितलं की तिच्या डोळ्याला डोळा लागायचं नाही. लेकाच्या काळजीनं ती खंगत चाललेली. गौतमला हे सगळं कळत होतं. कितीही धडपडा तरी शेवटी घोडं पगारापाशीच येऊन थांबत होतो. तो तरी काय करणार? वाट पाहण्याशिवाय त्याच्या तरी हातात काय होतं? कधी कधी तो हतबल व्हायचा, पण आईच्या आभाळभर आधारानं लगेच सावरायचा. निराशेच्या गर्दीतून बाहेर पडायचा. तीच त्याच्या जगण्याचा आधार होती. सुट्टी असल्यानं गौतम गावी आलेला. चहा घेऊन तो कपाटातील पुस्तकं व्यवस्थित ठेवत होता. सवयीप्रमाणे 15 दिवसातनं कपाटातील पुस्तकं तो बाहेर काढायचा. कपाट स्वच्छ केलं की पुन्हा पुस्तकं मनाप्रमाणे रचून ठेवायचा. त्यात त्याला आनंद मिळायचा. मिळेल तिथून त्यानं ही पुस्तकं गोळा केलेली. वाचनाशिवाय त्याचा एकही दिवस जायचा नाही. पुस्तकांनी त्याला जीव लावलेला, त्यामुळं तोही त्यानं जीवापाड जपायचा. पुस्तकांचं कपाट आवरून विजयकडे जाऊ असा विचार करत असतानाच विजय घरी येतो. आल्याबरोबर विजयनं त्याच्या शाळेतील एक ब्रेकिंग न्यूज त्याला सांगितली. चोरगे सरांच्या विरोधात शिक्षण सेविका असलेल्या मॅडमनी मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली आहे. का? त्याला बायकांचा दांडगाना त्या मॅडम बरोबर लगट करायला बघालता. मग मुख्याध्यापिकेनं काय केलं? तिच्याकडनं काय अपेक्षा? सौ चुए खाकर बिल्ली चली हज को, अशी तिची अवस्था. तिनं मॅडमनाच तक्रार मागे घ्यायला लागली. मग काय केलं मॅडमनी? त्या शाळेत नवीन, त्यात शिक्षण सेविका, त्या काय करणार बिचाऱ्या? चोरग्याशी बोलायचं बंद झाल्या.
दिसली बाई की हुंगणाऱ्यांच्या अवलादीतला दिसतोय. अशांचा एकदाच काय तो बंदोबस्त करायला पाहिजेत. आत्ता तर ह्यो चोरग्या मॅडम दाद देत नाही म्हटल्यावर शालेय पोषण आहार करणाऱ्या बाईशी लेगट करायला लागलाय. अवघड आहे बाबा. अशा शिक्षकांमुळे शिक्षण क्षेत्र बदनाम झालंय. मी म्हणतो अशा हरामखोरांना शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा नैतिक अधिकार नाही. काढून टाकलं पाहिजे अशांना. काढून टाकलं पाहिजे. विजय हसू लागला. हसायला काय झालं? गंमत तर पुढेच आहे. अरे, या चोरग्याला महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय. काय सांगतोस? गौतमला आपलं आश्चर्य लपवता आलं नाही. खरंच स्कॉलरशिपची त्याच्या नावावर 7-8 पोरं होती म्हणून त्याला पुरस्कार मिळाला. विजयने माहिती पुरवली. म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेत मुलं आणणाऱ्या शिक्षकानं बाहेर कसलेही धंदे केले, गुण उधळले तरी त्याला आदर्शच मानायचं का? यशस्वी स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शक बरोबर आदर्श शिक्षक अशी प्रथाच पडली आहे जणू. हा मापदंड कोणी ठरवला? असा पुरस्कार देताना किमान त्या शिक्षकाच्या आचार विचाराचा, प्रामाणिक कामाचा तरी विचार करायला हवा. पण हे पुरस्कार देणाऱ्यांना कोण सांगणार? असा पुरस्कार देणाऱ्यांच्या जागोजागी टोळ्याच तयार झाल्यात. पैसे द्या, पुरस्कार घ्या, अशा योजना सुरू आहेत अनेक ठिकाणी. असा पुरस्कार देणाऱ्यांची नैतिकता तपासली पाहिजे आधी. नाहीतर हा खऱ्या शिक्षकावर अन्यायच आहे म्हणायचा. मी स्कॉलरशिप परीक्षेचं चांगलं काम करणारे अनेक शिक्षक पाहिलेत. काहीजण सकाळ संध्याकाळ मुलांच्या घोळक्यातच असतात. शिकविणे हे वृत्त मानून काम करणारे अनेक शिक्षक आहेत. असे खरे शिक्षक मात्र वंचित राहतात पुरस्कारापासून. माझ्या मनातलं बोललास. आता हेच बघ ना, आमच्या ह्या थोर शिक्षकानं काम तरी काय केलंय? सुनील सर सांगत होते, दुसरा शिक्षक स्कॉलरशिपचे तास घेत होता, वर्ग फक्त ह्याच्या नावावर. मुलं नंबरात आल्यावर वर्ग शिक्षक म्हणून डिजिटल बोर्डवर मात्र ह्याचं नाव. या महाशयाने नगरसेवकाचा जाम वशिला लावलेला. आता हे अतीत झालं. पण चांगले शिक्षक अशा पुरस्कारांच्या फंद्यात अडकत नाहीत. ते आपल्या कामातला आनंद घेतात. अरे, शिक्षकांना आदर्शच असलं पाहिजे. त्याच्यावर आदर्शाचा शिक्का मारण्याची काय गरज आहे? पण आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची प्रथा पडली आहे म्हणजे ज्ञानदानाच्या क्षेत्रात भेसळीचं प्रमाण वाढलं आहे असं समजायचं. नवा समाज घडवण्यासाठी झटणाऱ्या, चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी समाजानं उभं राहिलं पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. इथं तर आदर्श शिक्षक पुरस्कारातच भेसळ निर्माण झाली आहे. त्याचं काय करायचं? सगळीकडेच हे असं आहे. असं काही ऐकलं वाचलं की त्रास होतो. पण काय करू शकतो आपण? म्हणूनच म्हणतो, चांगल्या शिक्षकांनी अशा पुरस्कारांच्या भानगडीतच पडू नये. त्यांनी आपल्या कामातला आत्मिक आनंद उपभोगावा. गोरगरिबांच्या पोरांच्या जीवनाचं कल्याण करावं. आपले विद्यार्थी यशो शिखरावरती पोचणं हाच खरा आदर्श शिक्षक पुरस्कार समजावा. काय? बायको चहा घेऊन आली. दोघे चहा घेऊ लागले. आदर्श शिक्षक पुरस्काराच्या चर्चेने गरम झालेलं डोकं जरा शांत झालं. अशा पुरस्काराने गौतमला आता मनातल्या मनात हसू येऊ लागलं. परिपाठ संपला. मुलं मात्र जागेवरून उठली नाहीत. व्हरांड्यातच बसून होती. दबक्या आवाजात बोलत होती. कांबळे सरांनी त्यांना काय अडचण असेल तर सांगा म्हणून विचारलं. एक पोरगं धाडसानं उठलं. सर, पोरं वर्षा सहल कधी काढायची म्हणतात. अरे काढूया, पाऊस जरा कमी होऊ देत. नाही सर, पाऊस आता कमी झालाय, आत्ताच काढूया सहल. मराठी शाळेची सहल काल गेलती, आमची बी सहल काढा. पण जरा पाऊस तरी कमी होऊ देत. सूर्यवंशी सरांचं मत. नाही सर, आम्ही भिजलाव तर चालतंय, पाऊस गेल्यावर मग वर्षा सहल कसली म्हणायची. एक पोरगी धाडसानं म्हटली.
पोरं हसायला लागली. गौतम सर, तुम्ही सांगा की माने सरांना. सर उद्या जाऊया उद्या. पोरंही गौतमला गौतम सरच म्हणायची. पोरांचा दंगा, वर्षा सहलीचा उत्साह शिगेला पोचला. पोरं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. गौतमच मग त्यांना म्हणाला, बरं ठीक आहे, दंगा नको, आपण वर्षा सहल काढूया. कुठं जायचं, कधी जायचं हे तुम्हाला संध्याकाळी सांगितलं जाईल. महादेवाच्या पठारावर जाऊया, मस्त जागा आहे. महादेवाचं पठार खूप लांब आहे, सगळ्यांनी चालायला जमणार नाही. आईच्या तुम्ही भेंडाळून जाशीला. कुंभार सर मध्येच म्हणाले, नाही चालतंय आम्हाला, आम्ही चालणार. महादेवाच्या पठारावर जाऊया, मस्त जागा आहे. पोराने आधीच ठिकाण ठरवलेलं. महादेवाच्या पठारावर सगळ्यांचं एकमत. सूर्यवंशीचा महादेवाच्या पठारावर जायला विरोध होता. एवढ्या लांब चालणं त्याच्या जीवावर आलेलं. पण सगळ्यांच्या पुढं त्याची डाळ शिजली नाही. नेहमीप्रमाणे सूर्यवंशी सरांनं नाराजी व्यक्त केली, पण त्याची कुणीच दखल घेतली नाही. संध्याकाळी शाळा सुटल्यावर कुंभार सरांनी गौतमला थांबवलं. त्याने हातातला खोका गौतमकडे दिला. गौतमनं खोका उघडला. त्यात मोबाईल हँडसेट होता. तो थोडा गोंधळला. त्याचा गोंधळ उडालेला बघून कुंभार सर म्हणाले, वाटल्यास असं करा, तुमचा पगार सुरू झाल्यावर हाच हँडसेट मला गिफ्ट समजून परत द्या. आता दोघंही हसायला लागले. हसता हसताच गौतमचं डोळं पाणावलं. कुंभार सरांचं तिकडं लक्ष नव्हतं. रात्री 9ची वेळ. गौतमचं नुकतं जेवण झालेलं. 4 दिवसांपूर्वीच परीक्षा झालेली. मराठी विषयाचा पेपर गठ्ठा तपासत तो बसलेला. कोणीतरी दारावर थाप मारली. त्यापाठोपाठ, सर आहेत का घरात, अशी हाक ऐकू आली. गौतम उठला. दार उघडलं. दारात एक गिड्डाचा माणूस उभा होता. गौतमनं त्याला हात घेतलं. साधारण 50च्या आसपास वय असावं. अंगात अंगरखा व चड्डी होती. बरेच दिवस दाढी करायला नसल्यानं तोंड पांढरं धूट झालेलं, गाल खपाटी गेलेलं, केस विस्कटलेले. गावातलाच कोणी असणार हे गौतमनं ओळखलं. बसायला सांगितलं. तो चटईवर बसत म्हणाला, मी संत्याचा बाबा. कोण संत्या? संत्या हो, 8वीला आहे शाळेला. संतोष पाटील होय, तुम्ही त्याचे वडील काय? बोला, कालता. संत्या रडालय, शाळेला जाणार नाही म्हणतंय. खरं तो 2-3 दिवस शाळेत आलायच कुठे? होय, मीच ठेवून घेतला आता. अहो असं कसं करता तुम्ही? तुम्हीच जर असं पोरांना घरात ठेवून घेतला तर त्यांना शाळेची गोडी वाटेल काय? शेताच्या कामाची धांदल उडाली, त्यात माणसं बी मिळना झाल्यात, म्हणून शान मत्तीला घेतला ठेवून. आता जा शाळेला म्हणताना रडायला लागलाय. सरासनी शाळेत सांगसल म्हणतोय. उद्या मला येरवाळी उठून शेतात जायला पाहिजे, म्हणून शान तुम्हाला भेटाल तो. दादा, पोरगं हुशार आहे तुमचं. उद्या शिकलं, शहाणं झालं, नोकरीवर लागलं तर सगळ्या घरादाराचं पांग फेडेल. होय सर, आमचा जलोम चिखलात राबून संपला. 5 पुरीच्या पाठीवरचा ह्यो. पुरींची लग्न करताना घाईला आलो. आता ह्याच्या जन्मासाठीच उठल्याबरोबर शेतात राबायचं. पोरांनी कामात आईबाला मदत करायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. खरं त्यांना अभ्यासाला वेळही मिळायला पाहिजे का नको? तुमचं बरोबर आहे सर. पोरगं बसतंय अभ्यासाला आमचं. खरं आमचं घर शेणामुताचं आहे. 2 सोप्याचं घर. पहिल्या सोप्यात जनावरं आणि आत आम्ही राहताव आहे. पोराचं ध्यान लागत नाही अभ्यासावर. गौतमच्या लक्षात सगळी परिस्थिती आली. विचार केला तर कोणाचाच दोष नव्हता.
दोष होता तो परिस्थितीचा, त्यांच्या गरिबीचा. गौतम थोडा विचार करून संतोषच्या बाबाला म्हणाला, दादा द्या पाठवून उद्या त्याला शाळेत. आणि असं करा, उद्यापासून दररोज त्याला माझ्या खोलीवर अभ्यासासाठी पाठवा. मी घेतो त्याचा अभ्यास. मग काय दिवस पावला म्हणायचा. देवागत भेटल्यासा बघा. आता पोरग तुमच्या ताब्यातच देतो, तुम्ही त्याचं काय करायचं ते करा. संतोषचा बाबा निघून गेला. तो गेल्यावर गौतमचं पेपर तपासण्यात लक्ष लागेना. पेपरचा गठ्ठा बाजूला ठेवून गौतम अंथरुणावर पडला. तो विचार करू लागला, कसं होणार या पोरांचं. गरिबी तर 5वीलाच पोचलेली. अजून या भागात धड रस्ता नाही, गावात एसटी येत नाही. रोज 4-5 किलोमीटर लोकांना पायपीट करावी लागते. कधीतरी पोरं 10वीपर्यंत शिकतात. कॉलेजला जायचं तर तालुक्याला जावं लागायचं. जवळपास कॉलेज नाही. गरिबी इतकी की पोरांच्या पासाचा खर्चही भागवता येत नाही. ज्याची परिस्थिती चांगली आहे, तालेभाराचं पोरगच काय ते अंगावर कॉलेजचा ड्रेस घालते. गरिबाचं तिथं शाळा सोडते. हुशार बिशार सगळं झुटच. शाळा शिकायची तर जवळ बक्कळ पैसा हवा. पैसा असेल त्यानेच पुढे शाळा शिकायची, असं इथले चित्र. बाकीच्याने जायचं मग मुंबईला, हॉटेलात कप बशात व्हायला. संतोष सारख्या पोरांचं काय होणार मग. 10वी झाली की त्यांच्यासाठी रुळलेली वाट तयारच आहे. मुंबईची हॉटेल, 7-8 वर्ष नोकरी. एवढ्या काळात सगळं सण मोठ्या झोकात साजरं होणार. घराची डागडुजी केली जाईल, मग लग्न होईल. नात्यातलीच एखादी गरिबाची पोरगी आणली जाईल. तोपर्यंत बा म्हातारा होईल. मग शेती कोणी करायची. लग्न झाल्यावर 1-2 वर्षातच मुंबई परवडायची नाही. तो घरला येईल, मुंबईची वाट कायमची बंद. मग काय शेत रोपा, पोरं पोरी आधी झाल्या तर पोरग होण्यासाठी पोरींचं लेंढार. 1, 2, 3, 4 कितीही. संतोष समोरचे पहाड. काय काय होणार या पोरांचं. पोरींची तर गत वाईटच. सरकारनं लग्नाचं वय 18 केलंय. इथं तर 8वी 9वीलाच पोरींची लग्न होतात. तेरी भी चूप मेरी भी चूप. प्रत्येकाची हाताची घडी, तोंडावर बोट. गरीब बापाचा जगण्याचा हिशोब निराळाच असतोय. त्याच्या गणितात पोरींच्या वयाचं सूत्र येत नाही. वयाचं सूत्र घेतलं तर त्याच्या जगण्याचं गणित चुकतंय. म्हणे 21व्या शतकात भारत महासत्ता होणार. कलाम साहेब, तुम्ही फार मोठी स्वप्न पाहता. चांगली गोष्ट आहे. प्रत्येक गरीब तेच करतोय, मोठमोठी स्वप्न बघतोय. स्वप्न बघण्यासाठी त्याला पैसे द्यावे लागत नाहीत. तेवढी एकच गोष्ट तो कधीही केव्हाही त्याच्या गणिताप्रमाणे बघू शकतो. स्वप्न पूर्ण होण्यासाठी पैसे पाहिजेत. गावात एसटी आली पाहिजेत. पोरं कॉलेजला गेली पाहिजेत. कलाम साहेब, भारत महासत्ता व्हावा आम्हालाही वाटतं. त्यासाठी गरिबाचा संतोष आधी शाळा शिकला पाहिजे. म्हातारपणी हातापायाची लाकडं झालेली असतानाच त्याच्या आईबाचं राबणं थांबलं पाहिजे. आयुष्याच्या संध्याकाळी तरी त्याच्या पदरात थोडं सुख पडलं पाहिजे. सुटाबुटातला संतोष, शाळेकडे जाणारा चकचकीत डांबरी रस्ता, साळगावच्या पंचक्रोशीतली 2 मजली घरं, महासत्ता झालेला भारत. कलाम साहेब हातानं दाखवत आहेत. गौतम हसत आहे. त्याला कधी झोप लागली कळलंच नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत.
तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.